पोलीस आणि नातेवाईकांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाला एक नवीन वळणच समोर आलेलं आहे। मुलाला उगाचच बदनाम केलेला आहे अशाच कमेंट्स येत आहेत। विषय हा आयफोनचा नव्हता, त्याच्याकडे आयफोन मोबाईल होता। मग या नक्की प्रकरणात काय घडलेलं आहे, अशी कुठली माहिती समोर आलेली आहे ते पहा। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला। या दरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती। लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केले। हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले, पण 3 तासाच्या प्रयत्नांना अपयश आले। कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय घसरून खाली कोसळले। नवऱ्याला आणि मुलाला कोसळताना पाहून आईनेही त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली। या घटनेने देश सुन्न झाला। सुरुवातीला सांगितले की कुणालला आयफोन 15 हवा होता, त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाला। मात्र त्यानंतर खुलासा झाला की कुणाल याच्याकडे 2 आयफोन होते, त्यामुळे वडिलांसोबत आयफोनवरून कोणताही वाद झाला नव्हता। कुणाल आणि त्याच्या कुटुंबियात नक्की काय झाले हे सांगायला तिघेही जिवंत नाहीत। मात्र नातेवाईकांनी मोठा खुलासा केला। कुणालच्या काकांनी या दरम्यान बोलताना सांगितले की त्याच्या आईवडिलांमध्ये छोटे वाद होत होते, पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते। त्याला घरी शांतता हवी होती। त्याचे वडील जास्त करून घराबाहेर राहायचे, तो आणि त्याची आई जास्त राहत होते। तो त्याच्या आईवर खूप प्रेम करत होता, त्याचा जीव आईवर होता। तो खवड्या डोंगरावर आई वडिलांशी वाद करू नये याकरता त्यांना भीती घालण्यासाठी गेला होता। पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले। काकांनी स्पष्ट केले की कुणालच्या आई वडिलांमध्ये काही वाद होते, पण ते काही मोठे नव्हते, छोटेच होते। हेच नाही तर ज्यावेळी कुणाल उडी मारण्यासाठी उभा राहिला होता त्यावेळी त्याची आई खाली उतरली होती, म्हणजे कुणाल जवळकडे जाण्याचा ती प्रयत्न करत होती। आईला खाली उतरल्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता। हेच नाही तर उपस्थित लोकांनी तिला वर येण्यासाठी हात द्या अशी विनंती कुणाल करत होता। तू वर जा, तू वर जा असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता। आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपलं आतापर्यंत, अशी ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे यामध्ये विषय हा आयफोनचा नव्हता, त्याच्याकडे 2 आयफोन होते, परंतु विषय घरगुती होता। छोटे छोटे जे काही भांडण होते ते त्याच्या मनावर परिणाम करून गेले। त्याचं एवढंच म्हणणं होतं की आई वडिलांनी खुश राहावं आणि दोघांनी भांडण करू नये, एवढंच त्याचं म्हणणं होतं। आतापर्यंतची अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे। मग त्या मुलाला उगाच बदनाम करू नये अशा सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत।